नवीन योजना आपण हातामध्ये घेतली ॲग्रीस्टॅकची, ही सगळ्यात महत्त्वाची योजना आहे. कारण ॲग्रीस्टॅकमध्ये आपण संपूर्ण शेतीचं म्हणजे फार्मिंग ज्याला आपण म्हणतो या संपूर्ण सायकलचं डिजिटायझेशन करतो. नागपूरचे श्री कमलेश भोयर कन्हान ॲग्रोव्हिजन फार्मर प्रोड्युसर कंपनी पारशिवनी धान प्रक्रिया उद्योग यांचा आहे. धान पासून तांदूळ तयार करण्यात येते. यासाठी गटशेती योजनेतून 1 कोटी अनुदान प्राप्त झालेले आहेत आणि या सदर शेतकऱ्यांनी स्वतः निशिगंधा शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली असून सावळे शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून देतात. यानंतर गोंदियाचे श्री सुरेंद्र बिसेन होंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड MREGS योजनेत जागेवरच खरेदी करण्यात येतो. यानंतर चंद्रपूरचे श्री अरुण कौडूजी केदार खरेदीदारीस विक्री करणे प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाची वार्षिक उलाढाल 6 कोटी पर्यंत आहे. स्मार्ट योजनेतून त्यांनी दिलेला आहे. त्याच्या शेतीत काय तो उगवतोय, त्याच्यामध्ये काय त्याला मदत करायची आहे, त्याला कसा भाव मिळाला पाहिजे, त्याचा उत्पादन खर्च कसा कमी झाला पाहिजे, या सगळ्या गोष्टी करण्याची आणि दलाल विरहित कुठलाही मधला माणूस बाजूला काढून थेट त्या शेतकऱ्याशी संवाद साधून त्याच्या शेतीपर्यंत पोहोचण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं साधन हे ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून होत आहे. यानंतर आमंत्रित करते भंडारा जिल्ह्याचे श्री प्रमोद सोनकुसरे. लाकडी कच्ची घाणीचा वापर करून सर्व प्रकारचे तेलाचे उत्पादन ते करतात. मध्ये 761 भागधारक पॅकेजिंग करू लागला, परंतु आपल्या पूर्ण उत्पादक मालाला आणि प्रोसेसिंग युनिटच्या नंतर त्याला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. आणि जोपर्यंत जागतिक लेवलवर आपला माल इथून एक्सपोर्ट आपण जास्त पद्धतीने करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची अपेक्षित जी प्रगती आहे ती होऊ शकणार नाही.